लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। खडका फाटा येथे देशी कट्टा बाळगणाऱ्या एकास घेतले ताब्यात, यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। यवतमाळ जिल्हा अवैध अग्निशस्त्र बाळगण्याचा शोध व कारवाई तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यवतमाळ यांना आदेश केले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन महागाव हद्दीत मौजे खडका फाटा येथे इसम नामे शेख सुलतान शेख मुन्शी राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड हा त्याच्याकडे अग्निशस्त्र गावठी बनावट कट्टा बाळगून असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। सदर माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी गाठून खडका फाटा येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली एक इसम हा संशयितरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन नाव माहिती विचारली असता शेख सुलतान शेख मुन्शी वय 22 वर्ष राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड असं सांगितलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्टल कट्टा मिळून आल्याने जप्त करून ताब्यात घेतली। सदर देशी बनावटीची पिस्टल कट्टा अमजद खान अरुण लेआउट उमर फारुख शाळेजवळ वसंतनगर पुसद तालुका पुसद यांच्याकडून विकत घेतली असल्याचे त्यांनी सांगितले। वरून नमूद आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी वय 22 वर्ष राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड याच्या कब्जातून एक देशी बनावटीची पिस्टल कट्टा जप्त करून आरोपी विरुद्ध पोस्टे महागाव येथे भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कार्यवाही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधार सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत, पोलीस हवालदार तेजा रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, मोहम्मद ताज यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।